हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत होणाऱ्या कार्यक्रमाचं ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की, या कार्यक्रमात मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत बाळकृष्णराव वालवडकर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक डिफरंट गेस्ट आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला निराळ्या अँगलनी आर्म फोर्सेस किंवा सैनिक ह्याच्याबद्दलची कल्पना मिळणार आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मिसेस देवल, वाईफ ऑफ कर्नल देवल. हे मिरजेचे आहेत आणि देवल सरांची मी माहिती सांगतो. ते आता आपल्यात फिजिकली नाही आहेत, परंतु त्यांच्या विचारांनी, त्यांच्या आठवणींनी ते आपल्यात नेहमी असतातच. तर देवल सर मूळचे मिरजेचे. त्यांचं डेट ऑफ कमिशन 1975ला त्यांनी कमिशन झालं त्यांचं आणि 25 फेब्रुवारी 1996ला वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी आर्मीमधून रिटायरमेंट घेतलं. इन्फंट्री मॅन, बेसिकली इन्फंट्री मॅन, गॉट कन्वर्टेड टू मेकॅनिकल इन्फंट्री वेन इट वॉज इंट्रोड्युस्ड इन इंडियन आर्मी इन 1983. वंडरफुल एक्सपिरियन्स, वंडरफुल लाईफ. अँड आपण त्यांच्याशी चर्चा करूया मिसेस देवल मॅडमशी. मॅम, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर पूनम देवल, वाईफ ऑफ लेट कर्नल प्रकाश देवल, आणि मला या स्टुडिओमध्ये येऊन आज खूप आनंद होतोय की मी माझ्याबद्दल काहीतरी बोलू शकणार आहे. करेक्ट मॅम. मॅम, असं म्हणतात की स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाची घटना म्हणजे तिचं लग्न. एक आपलं एक मॅरेज सिस्टम आहे आपल्या कल्चरमध्ये आहे ती. आणि मग माहेर सोडून ती स्त्री 22-23 वर्षानंतर सासरी येते, नवीन ठिकाणी, नवीन लोक, नवीन नवरा आणि आयुष्य त्याच्यावर घालायचं असतं. तर त्याबद्दल मला काय सांगाल तुम्ही? तुमचं लग्नाच्या आधीचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य, पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा हा टप्पा तुम्ही सांगू शकता? मी मूळची नाशिकची, म्हणजे त्यावेळेचं नाशिक 80s मधलं, त्याच्याही आधीचं थोडंसं धरूयात. टिपिकल अगदी एखादं तीर्थक्षेत्र आणि तसंच अगदी घरेलू संस्कारी वातावरण, सातच्या आत घराचा प्रश्न वगैरे. त्यातनं आमची जॉईंट फॅमिली. आमच्या घरात कोणीही आईच्या माहेरी पण नाही, माझ्या वडिलांच्या घरी नाही, कोणीही फोर्सेसमध्ये नाहीत. म्हणजे 71 साली जेव्हा युद्ध झालं आणि ब्लॅकआउट व्हायचा तेव्हा आमच्याकडे भयंकर भीतीचं वातावरण असायचं. अशी परिस्थिती. अशा वातावरणातली मी. आणखीन समहाऊ कुठनं तरी माझ्या नवऱ्याचं स्थळ माझ्यासाठी आलं. त्यावेळेला मी जस्ट 18 वर्षाची होते. ओ माय गॉड. आणि
म्हणजे मला खूप आवडेल सांगायला. मी नेहमी सांगते माझा नवरा विलक्षण देखणा होता आणि मी त्याला बघूनच ठरवलं होतं की बाकीचं काय ते आर्मी वगैरे नंतर बघून घेऊ, पण याच्याच लग्न करायचं. कारण काही आर्मीबद्दल माहितीच नव्हती तर त्याच्याबद्दल काय कल्पना करणार. कधी महाराष्ट्र ओलांडलाच नव्हता, त्यावेळेला एवढी पद्धतही नव्हती. बरोबर. त्यामुळे काही माहिती नव्हतं. घरच्या सगळ्यांनी प्रयत्न केला समजून सांगायचा की तुला माहिती नाहीये, तू गावाच्या बाहेर, पुण्याच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर गेली नाहीस, कसं करशील वगैरे. म्हटलं बघू पुढचं पुढे, आत्ता तर करूयात. असं करून ते लग्न झालं. आणि मला आठवतंय आमचं पहिलं पोस्टिंग होतं पालमपूर, हिमाचल प्रदेशमध्ये. त्यावेळेला आर्मी ऑफिसर्स नॉर्मली रेल्वेनीच फिरायचे, त्यामुळे रेल्वेमध्ये 2 दिवस बसायचं हे माझ्यासाठी पहिलं एक्साइटिंग होतं. आणखीन एक पठाणकोटच्या पुढे गेल्यावर जसं ते आईस कॅप्ड माउंटन्स दिसायला लागले, बर्फाच्छादित हिमशिखरे, आय गॉट सो एक्सायटेड की मी असं गदागदा हलवत नवऱ्याला सांगत होते, अरे बघ तो बर्फ आहे वगैरे. आणि त्यांनी एक मला कोल्ड लुक दिला आणि मला सांगितलं, मी अनेक वर्ष हे बघतोय, आता तू बघ. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि तो माझ्या कायम लक्षात राहतो. पालमपूर खूप सुंदर गाव होतं. आमची GRची बटालियन, GR म्हणजे गोरखा रायफल्स, आणि इन्फंट्रीचे कुठलीही बटालियन म्हणजे एक कुटुंब असतं. तिथे मी गेल्यानंतर मी अगदी नवीन आहे, लहान आहे हे बघितल्यावर मला सगळ्यांनी इतकं मदत केली की आर्मी लाईफ कसं असतं, एटिकेट्स कसे असतात, तुम्ही काय काय करायचं, हे सगळ्या सिनियर लेडीजनी मला खूप छान समजून सांगितलं, पटवून दिलं. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला हेल्प केली. म्हणजे मला कधीही असं वाटलं नाही की माझी आई, मावशी, आत्या, काकू, मामी इथे नाहीये. कोणी ना कोणीतरी तिथे असायचं आणि ते अवश्य मदतीला यायचं, कुठलंही हेजिटेशन न बाळगता. क्या बात आहे. दॅट्स आर्मी. ही म्हणजे हे मी म्हणेन की हे कुटुंब आमचं अजूनही आहे. अजूनही आमचे 44 GRचे CEO जे आता दिमापूरमध्ये सेटल झालेत, पण त्यांचे मेसेजेस येतात, आवर्जून ते चौकशी करतात, कशी आहेस, बरी आहेस ना वगैरे वगैरे, काय चाललंय, आणि ते छान असतं. होय, खरंच हे फिलिंगच इतकं चांगलं. ही फॅमिली आहे मॅम, ही फॅमिली असते. आणि आयुष्य कसं जगावं हे ह्यांच्याकडून शिक. आणि त्या गोष्टी तुम्हाला खूप शिकवतात. आता तुम्ही जर तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे करायला गेलं तर त्यांना थोडंसं ते ऑड वाटतं, आणि मला म्हणजे वाईटही वाटतंय आणि आवर्जून सांगावंसंही वाटतंय की महाराष्ट्रात जरा जास्तच ऑड वाटतं. पालमपूरला पोहोचला तुम्ही, मग तिथे हिंदी बोलणं वगैरे असं काही? इथे माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे आमची GR बटालियन, मी आधीच सांगितलं, GR म्हणजे गुरखास लोक त्यांच्या ऑफिसर्ससाठी, त्यांच्या स्टाफसाठी इतके डिव्होटीज आणि डेडिकेटेड असतात. तर माझा एक अनुभव मी छोटा सांगेन इथे की माझा नवरा कुठल्या तरी एक्सरसाइजसाठी किंवा आउट ऑफ स्टेशन गेला होता, आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मी रात्री 11-11:30 पर्यंत पोहोचेन. पण समहाव तेव्हा काही हे नव्हते, कम्युनिकेशन, फोन बिन नव्हते, तर तो काही 11:30ला पोहोचला नाही, सकाळी पण पोहोचला नाही. तर मी सकाळी जेव्हा दार उघडलं तेव्हा माझा तो ऑडली रात्रभर तिथे बसून राहिला होता की साहेब आल्यावर त्यांना काही लागलं तर कोणीतरी पाहिजे म्हणून. आणि मग माझा नवरा सकाळी आला आणि त्याला पाठवलं, अरे तू जा आता, ओके मी ठीक आहे वगैरे म्हणून. इतके हे म्हणजे हे मी फक्त आर्मीमध्ये पाहिलं, अतिशय ते डिव्होटीज असतात यांच्याबद्दल, ऑफिसर्सबद्दल. प्रत्येकजण देश सेवा करतो, आणि मुख्य म्हणजे हे जे रिलेशनशिप आहे ना ते ट्रेमेंडस आहे, युद्धामध्ये फार उपयोगी पडतं. बरोबर आहे. एकमेकांसाठी एक टिपिकल अशी एक संज्ञा होती तेव्हा वापरली जायची, आता मला माहित नाही, याला पुरीभाजी रिलेशन म्हणायचे. बिकॉज बंकरमध्ये जसं जवान पुरीभाजी खातो तसंच त्याचं ऑफिसरही पुरीभाजी खात असतात, त्याला म्हणतानाही पुरीभाजी रिलेशनच बोललं जायचं. बरोबर आहे. म्हणजे दे आर सो क्लोज टू इच अदर, द रेडी टू डाय फॉर इच अदर. दॅट्स द बेस्ट पार्ट. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहोत बात मन की सैनिक और परिवार की. या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मिसेस पूनम देवल, वाईफ ऑफ लेट कर्नल प्रकाश देवल. आपण बघितलं त्यांचं पहिली पोस्टिंग लग्नानंतर, अगदी लहान वयात लग्न झालं, तिथे गेल्या, तिथे ऍडजस्ट झाल्या, आणि शी वॉज मेन टू बी आर्मी लेडी. इट अपियर्स. त्यानंतरचा प्रवास ना, म्हणजे आय नो इन्फंट्री पीपल गेट पोस्टेड टू फॉरवर्ड एरियाज, डिफिकल्ट एरियाज, डिस्टर्ब एरियाज. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी याच्याबद्दल आवर्जून सांगेन की माझा हातगुण पायगुण असेल तो असेल, पण मी एका गावामध्ये सुद्धा, म्हणजे एका अंबालामध्ये आमचं पोस्टिंग होतं, एका अंबालामध्ये मी 3 घरं बदलली, एका पटियालामध्ये मी
3 घरं बदलली. आसामच्या पोस्टिंगमध्ये मी 6 घरं बदलली. अरे बापरे. आणि हा माझा म्हणजे आवडता छंद होता की आताही मी स्वतःला खूप इफिशियंट पॅकर मानते. आणि याच्यानंतर आम्ही जे गेलो ते आसाममध्ये. आसाममधून आमचं पोस्टिंग झालं नागालँडमध्ये. ओ माय गॉड. आणि नागालँड दॅट टाइम बऱ्यापैकी डिस्टर्ब्ड एरिया होता. आणि म्हणजे सिव्हिलायझेशन हा प्रकार नाही. 6च्या 7च्या पुढे तुम्हाला कॅन्टोन्मेंटमधनं बाहेर जायला परवानगी पण नसायची. अशी या सगळ्या परिस्थितीमध्ये एकदा कोहिमामध्ये आम्ही पोस्टिंग असताना एक न्यूज आली की तिथे जवळच एक पोस्ट होती, खनोमा त्याचं नाव, जिथून नागा इन्सर्जन्सी चालू झाली असं गाव. तिथे आमची आसाम रायफलच्या बटालियनची पोस्ट होती. आणि तिथे काही होस्टाईल झालेत, 7 होस्टाईल तिथे आसपास आहेत असा एक आम्हाला न्यूज आली. तर ऍज अ यंग ऑफिसर आमच्या सीओनी माझ्या नवऱ्याला तिथे पोस्ट केलं. विदिन अ डे और 2 आम्ही तिथे शिफ्ट झालो विथ अवर ऑल लगेज. आणि ती पोस्ट म्हणजे अशी होती, बशीसारखी पोस्ट होती की चारही बाजूला डोंगर आणि खाली ती पोस्ट होती. आणि वरच्या त्या टेकड्यांवर सगळे आमचे हे डिप्लॉय केलेले होते ट्रुप्स छोटे छोटे. आणि त्यांनी ते चौफेर नजर ठेवायची असं तो हे होतं लोकेशन. आणि 4 ते 8 दिवस झाले असतील नसतील आम्ही सेटल होतोय, अजून माहिती करून घेतोय. अशा परिस्थितीत एकदा रात्री खूप अशा जोरात मशीन गनचे आवाज यायला लागले, धडधड धडधड. मला आठवत आहे डिसेंबर महिना होता त्यावेळची गोष्ट आहे. आणि ते असं यायचंच. एक तर ते घर म्हणजे कच्चं, वरती पत्रे, लाकडाच्या चौकटीत चुन्यामध्ये भिजवलेली पोती लावून ते केलेल्या भिंती टाईप, त्याला भाषा म्हणतात. तर तसं ते घर म्हणजे इट वॉज व्हेरी इझी का लाथेमध्ये ते तुटल सगळं असं घर होतं ते. आणि 10:30 वाजता खूप मशीन गन्सचे आवाज यायला लागले. आणि ते आता उठून ती हालचाल झाली तर कळणार ना इथे पोस्ट आहे वगैरे. त्यामुळे तसं फारसं करता आलं नाही. वरती जे पोस्ट होत्या त्यांना फक्त सिग्नल देता आले की बी अलर्ट असे आवाज येत आहेत वगैरे. आणि त्यानंतरचे 15 दिवस कम्प्लीट आमची जी तिथली हे होती तुकडी होती, त्या तुकडीमधले छोटे छोटे ट्रुप्स आजूबाजूच्या पेरिफेरल 60 किलोमीटर पायी फिरलेले विथ माय हजबंड. प्रत्येक ठिकाणी तिथे जाऊन छोट्या छोट्या गावांमध्ये काय परिस्थिती आहे, खरंच होस्टाईल्स आहेत का हे चेक करण्यात आलं. पूर्ण आमचा जेवढा एरिया होता तेवढा अक्षरशः कोम्बिंग ऑपरेशन किंवा पिंजून काढतात तसं आमच्या ट्रुप्सनी पिंजून काढला. एका पूर्ण कंपनीनी तो पिंजून काढला. 60 किलोमीटर 60 किलोमीटर जंगल, टोटल जंगल. म्हणजे मला नागालँडची माझी आठवण आहे की पाऊस थांबला का बघायला तुम्ही बाहेर डोकावलात किती वेळ लागतो, त्याच्यात तुमच्या हाताला किंवा पायाला जळवा लागलेल्या असायचे एवढ्या कमी पिरियडमध्ये. अशा परिस्थितीमध्ये आमचे जवान, आमची कंप्लीट कंपनीतली लोक 60 किलोमीटरची पेरिफेरी तुडवून येत होते की कुठे काय आहे. याचा एक अतिशय चांगला परिणाम झाला की आजूबाजूच्या सगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये कंपनीची ओळख झाली, ऑफिसरची ओळख झाली आणि त्यांचा एक रॅपो बनला. आणि नंतर आम्हाला त्या होस्टाईल बद्दल काही कळलं नाही, फक्त फेकून दिलेले वेपन्स मात्र सापडले. पुढचं सगळं माझ्यापर्यंत तरी आलं नाही काय झालं ते. पण ते जे कोम्बिंग ऑपरेशन मी पाहिलं होतं की पूर्ण जंगल आल्यावर म्हणजे लोकांना त्यांचे कुठे जळवा लागल्यात, कुठे जखमा झाल्यात हे बघणं, त्यांना इलाज करणं हे सुद्धा एक काम झालेलं होतं. आणि याचा परिणाम असा झाला की ती कंपनी म्हणजे इतकी त्या आजूबाजूला फेमस झाली की छोट्या छोट्या गावांमधनं मला आणि माझ्या नवऱ्याला कर्नल देवलांना शाळेच्या फंक्शनसाठी किंवा ब्रिज पुलिंग सेरेमनीसाठी अक्षरशः पाहुणे म्हणून बोलवलं जायचं. आणि खूप चांगला रॅपो आमचा तिथे मेंटेन झाला. व्हेरी नाईस. आणि हे आवश्यक आहे. त्यांना वाटलं हे लोक आहेत सेव्हियर्स आमचे, यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही, हे आमचे लोक आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये म्हणजे नागा लोकांच्या मध्ये आपल्या भारतीय लोकांबद्दल असा विश्वास निर्माण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला ते होती आणि ती आम्ही मात्र खूप म्हणजे मेहनतीने कमावली होती. आणि तुम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते जळवा काढणं वगैरे औषध देणं तुमचं कॉन्ट्रीब्युशन कमी नाही झालं. कारण ते लोक जेव्हा यायची तेव्हा ते इतके थकलेले आणि कुठे कुठे जखमा झालेले असायचे. फुल ऑन जंगल सगळीकडे. त्यावेळेला तरी ती परिस्थिती होती. आणि तसंच आहे. आणि मुख्य काय माहिती का प्रॉब्लेम इथं आहे की चायनीज जे आहेत ना ते मुद्दाम ह्यांना हे करतात, इन्स्टिगेट करतात. हे एक मोठं चॅलेंज आहे.
आणि येस, इंडियन आर्मी इज डुईंग वंडरफुल व्हेरी वेल, व्हेरी. म्हणजे तो जो प्रकार आहे हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. कारण मी स्वतः पोस्टवर राहिलेली. कुठल्या टफ परिस्थितीमध्ये लोक काम करतात. पोस्ट आमच्या एअर मेंटेन असतात. तुम्हाला जे वरनं राशन पाणी पडेल त्याच्यामध्ये तुम्हाला भागवायला लागतं एअर ड्रॉपमध्ये. त्यामुळे मी हे आवर्जून म्हणते की जेव्हा मला कोणी असं म्हणतं की मला अमुक एक ब्रँडचा चहा लागतो, तमुक ब्रँडचे तांदूळ लागतात, तेव्हा मला खूप नवल वाटतं की हे यांना कसं जमतं. कम्फर्ट झोन आहे ना त्या ठिकाणी. हे स्पेशालिटी मॅम आर्म फोर्सेसची. आम्ही बादशामध्ये देखील खुश असतो. आम्ही बादशाह असलो तरी खुश असतो. टेंटमध्ये सुद्धा खुश असतो आणि नशिबाने फ्लॅट मिळाले तर फारच खुश असतो. बट दॅट गिव्स, म्हणजे आता लुकिंग बॅक यू मस्ट बी व्हेरी सॅटिस्फाईड इन लाईफ. हो, म्हणजे मला असं जेव्हा मी बघते आता तेव्हा मला असं वाटतं की मी अतिशय समृद्ध आयुष्य मी पाहिलं. मी जगायचा प्रयत्न केला. माझ्या परीने मी त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी शोधल्या. कुठेतरी चुकलो असू, कुठेतरी बरोबर असू, पण दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. पण म्हणजे खूप चांगलं आयुष्य माझं गेलं असं मी नक्की म्हणेन. करेक्ट. काहीतरी मिनिंगफुल. खूप छान मॅम हे. आणि नॉर्थ ईस्ट ऑलवेज अ डिस्टर्ब्ड एरिया. अजूनही माझा जावई आता ते सिक्कीममध्ये अडकला होता. इन द फ्लड्स केम, वी हॅव सीन द लाईफ देअर. इट्स व्हेरी चॅलेंजिंग. पण आता ते एवढं चॅलेंजिंग वाटतंय, त्यावेळेला तर ते अतिशय चॅलेंजिंग होतं. कम्युनिकेशन नाही. म्हणजे जेव्हा केव्हा आमच्या पोस्टवर राशन घेऊन गाडी यायची, तेव्हा लेटर्स यायची, तेव्हा ती एक खूप मोठी पर्वणी असायची की आता चला एक्साइटमेंट, काहीतरी हालचाल होती. अदरवाईज नेचर, आमचे कंपनी ट्रोप्स आणि त्यांची कामं. आणि इथे मी आवर्जून सांगेन, मला तुमचा प्रोटोकॉल माहित नाही, पण इथे मी माझ्या म्हणजे त्या कंपनीसाठी, त्याच्या लोकांसाठी एक डेडिकेट करेन गाणं. प्लीज मॅम, प्लीज. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त. आता आपण छोटा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. मॅम, मी परत तुमच्याकडे येतो. असा कुठला अनुभव तुम्ही सांगू शकाल की जेव्हा असं वाटतं की यस, कर्नल देवलांशी लग्न केल्यामुळे आयुष्याचं चांगलं झालं आणि एक अर्थ मिळाला माझ्या आयुष्याला, असा अनुभव तुमचा? एक मी इथे आवर्जून मेन्शन करीन. आमचं त्यावेळेला अहमदनगरला पोस्टिंग होतं. अहमदनगरला MIRC म्हणजे मेकनाइज इन्फंट्री रेझिंग सेंटर किंवा तिथे आहे, रेजिमेंटल सेंटर तिथे आहे. आणि आमचं तिथे पोस्टिंग होतं. आणि त्यावेळेला आमच्या मेसमध्ये जनरल कृष्णरावनी व्हिजिट दिली होती. जनरल कृष्णराव यांनी मेकनाइज इन्फंट्री इंट्रोड्यूस केली, त्यांनी एस्टॅब्लिश केली. त्याच्यावर म्हणजे बरंच जनरल कृष्णरावांनी खूप मोठं काम केलं. आणि केवळ त्यांच्या अंडर सुपरव्हायझलन्स किंवा त्यांच्या प्रेरणेने मेकनाइज इन्फंट्री आज इंडियन आर्मीमध्ये उभी राहिली, ज्याच्यामध्ये रशियन बनावटीचे बरेच टँक्स वगैरे आले. आणि असे ते जनरल कृष्णराव आमची ते मेकनाइज इन्फंट्री सेंटरला त्यांची व्हिजिट होती. त्यावेळेला आमचं अतिशय म्हणजे आम्ही नशीबवान समजेन मी स्वतःला की आमचं पोस्टिंग तिथे होतं. खूप मोठी अशी आमचं एक गेट टुगेदर किंवा पार्टी म्हणूयात आर्मीच्या भाषेमध्ये, एक मोठी पार्टी झाली. जवळजवळ जेवढे मेकनाइज इन्फंट्रीचे ऑफिसर्स होते, म्हणजे साधारण एक 80 ते 120 पर्यंत असे ऑफिसर पोस्टेड असतील. थोडाफार मी शाब्दिक इथे कमी जास्त करत असेल, पण तेवढे ऑफिसर्स तिथे होते, तेवढ्या लेडीज तिथे होत्या. आणि मला अजूनही आठवतंय की जनरल कृष्णराव हु वॉज द चीफ ऑफ आर्मी स्टाफ, एवढा मोठा माणूस, प्रत्येक लेडीच्या चेअरपाशी जाऊन त्यांनी पर्सनली चौकशी केली होती की बाई तुला काही प्रॉब्लेम आहे का, तू ठीक आहेस ना, तुला काही हवंय का, तुझं नीट चाललंय ना सगळं, ऍज अ आर्मी ऑफिसर्स वाईफ तुला काही कठीणाई नाहीये ना. म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या खूप मोठ्या बुजुर्ग माणसानी नवीन आलेल्या सुनेची किंवा नवीन कुटुंबात आलेल्या माणसाची जशी असतेनी प्रेमानी अपूर्वाईनी चौकशी करावी, तसं त्यांनी प्रत्येक लेडीची तिच्या खुर्चीपाशी जाऊन चौकशी केली होती. आणि आर्मीमध्ये एक म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि मला खूप कौतुक वाटतं की आर्मी ऑफिसरशी लग्न केलं म्हणून मला हे कळलं की आर्मीमध्ये स्त्रियांना अतिशय मान आहे. येस येस करेक्ट. म्हणजे कुठल्याही ऑफिसरच्या समोर त्या लेडीनी उभं राहिलेले मी पाहिले नाही. तसं जनरल कृष्णराव आपण एक वयाचा त्यांना मान द्यायचा म्हणून उभं राहिलं तरी ते आवर्जून सांगायचे, नो नो सिट लेडी, यू आर नॉट गोइंग टू स्टँड अप, मी उभा राहणार तुझ्यासमोर.
आणि ही जी रिस्पेक्ट आहे, हा जो एक दिला जाणारा मान मरातब आहे, तो केवळ आणि केवळ मी एका आर्मी ऑफिसरशी लग्न केलं म्हणून मला मिळाला. कारण मी आता गेले 20-21 वर्ष सिव्हिल लाईफ पण जगते. ओके. तिथेही मी पाहिलंय नवीन पिढी, जुनी पिढी, मान देणारी पिढी, न मान देणारी पिढी सुद्धा. त्यामुळे मला हे आवर्जून आठवतं आणि आवडतं, म्हणून मी हा मुद्दाम अनुभव मेन्शन करते की तो मी कधीही विसरू शकणार नाही. ती गोष्ट की आज एवढा मोठा इंडियन आर्मीचा चीफ तुमच्यापाशी येऊन तुमची चौकशी करतो, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. सही बात. दॅट्स आउटस्टँडिंग. आणि ही स्पेशालिटी मॅम इंडियन आर्म फोर्समध्ये एव्हरी लेडी इज टू बी रिस्पेक्टेड मॅम. कारण लेडी आहे, वाईफ आहे म्हणून स्थैर्य आहे आणि ती सगळं घर सांभाळते पूर्ण. नवरा नसतो, टीडीवर जातो, टेम्पररी ड्युटीवर बाहेर जातो, महिने नसतो, मुलांची काळजी घेणं आहे, त्यांची शाळा आहे, त्यांचं खाणं पिणं आहे आणि हे ती करते. तेवढी ती स्ट्रॉंग असते म्हणून तो ऑफिसर तिथं काम करतो. करेक्ट. ही देशसेवा आहे. तुमच्या सैनिकांच्या परिवाराची ही देशसेवा आहे. म्हणजे तुम्हाला लेडीजना सॅल्यूट करणं कमीपणाच नाही, उलट अभिमानाची गोष्ट आहे मॅम. वी फील प्राईड इन दॅट. म्हणून रिस्पेक्ट फॉर द लेडी आणि असायलाच पाहिजे ना. बाकी ह्याच्यात बघितलं म्हणजे लाईफमध्ये वी अज्युम लॉट ऑफ थिंग, दॅट इज बॅड. म्हणजे होम मेकर आहे ना ती, तिथे रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे. आपण अज्युम करतो गोष्टी, प्रिझ्युम करतो आणि मग ते घरी काय काम आहे असं विचार. तसं नाही आहे. लेडीचं रेकग्नाइज व्हायलाच पाहिजे. आणि ज्या घरात गृहलक्ष्मी खुश आहे ते घर तिथं देव नांदतो. याच्यावर मी एक खूप छोटासा एक किस्सा सांगू इच्छिते. प्लीज मॅम. थोडंसं वातावरण हलकं होईल त्याच्यामुळे. माझी मुलगी लहान होती, बोलत सुद्धा नव्हती. अशा वेळेला माझा नवरा एका एक्सरसाइजवर गेला. तो एक्सरसाइज लेंदी झाला. आर्मीचे एक्सरसाइज चालतातच असे, अननोन टाइम पर्यंत चालत राहतात वगैरे. त्यावेळेला ती जेव्हा तो एक्सरसाइजवर गेला तेव्हा तिला बोलता येत नव्हतं. जेव्हा तो एक्सरसाइजहून आला तेव्हा ती बऱ्यापैकी बोलायला लागली होती. आणि तो म्हणजे दार उघडून त्या घरात वगैरे आला आणि तो सारखा तिला ये वगैरे म्हणायचा. ती सारखी माझ्या पाठीमागे लपून बसायची कारण ती ओळखत नव्हती. आणि मग ती सारखी माझ्या कानात विचारायची, मम्मा हे पाहुणे किती दिवस राहणार आहेत, कारण तिला बघितलेलंच नव्हतं. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग मॅम. दॅट्स व्हेरी युनिक. आणि ते माझ्या नवऱ्याला फार हर्ट करायचं आणि तो तिला सारखं म्हणायचा, अगं नाही ग, मी वडील आहे तुझे, मी बाप आहे तुझा, मी इथेच राहणार आहे. तुम्ही नवीन तरुण मुलींना मी हे सांगेन, आवर्जून सांगेन की मी आधीच सांगितलं की माझ्या घराण्यात कोणी आर्मीमध्ये नव्हतं, फोर्सेसमध्ये नव्हतं, ना सासरी ना माहेरी, कुठेच जवळपास कोणीच नाही. मी पहिलीच अशी की मी आर्मी ऑफिसरशी लग्न करणारी. आर्मी ही एक अशी इन्स्टिट्यूशन आहे की या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही म्हणजे आर्मी ऑफिसर जेव्हा काम करत असतो, वर्किंग असतो त्यावेळेला, आणि तो रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा आर्मी तुमची काळजी घेते. रिटायर्ड आर्मी ऑफिसरला खूप फॅसिलिटीज असतात. म्हणजे माझे मिस्टर आजारी होते त्यावेळेला आम्ही जेव्हा मिरजेहून पुण्याला कमांड हॉस्पिटलमध्ये गेलो, आधी आम्ही फोन केले होते. म्हणजे मला अजूनही आठवणीत आहे ते की एका कमांड हॉस्पिटलच्या दारामध्ये एक त्याचा पोटाचा प्रॉब्लेम होता, एक गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, एक रेडिओलॉजिस्ट, एक एमडी फिजिशियन आणि एक सर्जन, अशी लोक दाराशी आमची वाट पाहत होती. आणि त्यांनी गेल्या त्याची ट्रीटमेंट चालू केली. ही हॅज गिव्हन अ बेस्ट ट्रीटमेंट. मला म्हणजे आठवत आहे की त्यावेळेला जनरल गरेवाल तिथे कमांड करत होते कमांड हॉस्पिटलमध्ये. त्यांनी मला हे सांगितलं होतं की लुक लेडी, जी बेस्ट ट्रीटमेंट आहे ती आम्ही तुझ्या नवऱ्याला देतोय. आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारची ट्रीटमेंट त्याला मिळाली. जेवढं म्हणून करता येत होतं तेवढं सगळं आर्मीने ॲज अवर ऑफिसर, ॲज अवर फॅमिली मेंबर म्हणून त्याच्यासाठी केलं. इव्हन आफ्टर रिटायरमेंट आणि आफ्टर हिज डिमाइस पूर्ण आमच्या बटालियनचे ऑफिसर आमच्या बरोबर इथे आले होते. जेवढी म्हणून माझ्या कामांमध्ये हेल्प होती ती त्यांनी केली. आणि आवर्जून मी हे सांगेन की एवढं सगळं बघितल्यानंतर मी एक निश्चय केला, मला एक मुलगी आहे, निश्चय केला म्हणण्यापेक्षा मी हे ठरवलं
की माझी या मुलीनी सुद्धा एका आर्मी ऑफिसरशीच लग्न करावं जर तिला रसरसून आयुष्य जगायचं असेल ते. आणि नशिबाने ते सगळं तसंच घडलं. आज मी म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड दॅट माय सन इन लॉ इज ऑल्सो आर्मी ऑफिसर करंटली वर्किंग इन लखनौ. सेकंड जनरेशन. अँड येस शी इज व्हेरी मच हॅपी. आणि तिला स्वतःला या गोष्टीचा अभिमान आहे की माझे वडील आर्मीमध्ये होते, आता माझं आर्मीमध्ये आहे. आणि म्हणजे माझ्या जावयाचे वडील आणि आई हे सुद्धा आर्मी ऑफिसर्स होते. माय गुडनेस. बरं. म्हणजे माझ्या विहीनबाई ऍज अ कॅप्टन म्हणून रिटायर्ड झाले. ओके. अरे वा. गुड. शॉर्ट सर्व्हिस कमिशन. येस, शॉर्ट सर्व्हिस. ते डॉक्टर अच्छा, मेडिकल ऑफिसर. हा, म्हणजे त्यांच्या घरात सुद्धा 3 आर्मी ऑफिसर्स आहेत. आणि एक ते कल्चर आहे आर्मीचं. करेक्ट. आणि एकदा तुमचं आर्मीचं कल्चर असलं किंवा आर्मी ऑफिसरशी तुमची मुलगी लग्न करतीये म्हटल्यावर 60 ते 70% काळजी तुमची मिटलेली असते. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि याचं मला खूप कौतुक आहे आणि एक प्रचंड अभिमान आहे. नक्की आम्हाला पण अभिमान. म्हणजे मी सांगतो की आर्मी जॉईन करा, एअरफोर्स जॉईन करा, नेव्ही जॉईन करा, आयुष्याला अर्थ द्या, अर्थ मिळतो, आयुष्य मेमोरेबल राहतं की यस जिंदगी अच्छी काटी आहे, अच्छी गुजरी आहे. मी असं म्हणेन की फोर्सेस तुम्हाला जगायला शिकवतात. खरं. तुमच्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये साध्या गोष्टी, आता खूप छोट्या गोष्टींमध्ये आजकाल आपण बघतो की मुलं चिडतात, रागावतात, ड्रास्टिक स्टेप घेतात. पण फोर्सेसमध्ये तुम्हाला जगायला शिकवतात की आज तुझा हा मित्र आहे, उद्या नसणार आहे. खरंय. परवा 3री शाळा असणार आहे आणि 13वा आणखीन काहीतरी तुझ्यासाठी वेगळंच असणार आहे. आणि याच्यासाठी तुमची मानसिकता लहानपणापासून तयार केली जाते. त्याच्यामुळे फोर्सेसमधली मुलं किंवा फोर्सेस जॉईन करलेली लोक कुठेही हारत नाही. खरंय. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला ते कायम तयार असतात. ऍब्सोल्युटली. दॅट्स वाय डिफेन्स सर्व्हिस तुम्हाला काय देतं? हे देतं. कसं जगावं हे शिकवतं. तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जगत असताना सुद्धा हात दिला जातो आणि तुमच्या नंतर सुद्धा हात दिला जातो. ही एकमेव इन्स्टिट्यूशन अशी आहे माझ्या बघण्यातली की तुमच्या नंतर सुद्धा तुमच्या कुटुंबाची काळजी ती घेते. खरं. नाहीतर मग चेअरमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट, त्यानंतर आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. नंतर काही तुम्ही कोण आम्ही कोण. हे इथे घडत नाही. तुमचा जो पूर्वी रिस्पेक्ट होता तो तसाच्या तसा पाळण्याची ऍटलिस्ट प्रयत्न तरी केले. नाही, चांगलं. आणि मिळतो मॅम, रिस्पेक्ट मिळतो. खूप छान मॅम. तुमचं एक निराळा अँगलने आपण आर्मी ओपन अप केला आपण सोसायटीला. तुमचे आभार मानतो मॅम. इट्स वंडरफुल टू हॅव यू विथ अवर. हा कार्यक्रम जगात पहिल्यांदा होतोय मॅम, भारतात पहिल्यांदा होतोय. वी आर हॅपी दॅट यू आर पार्ट ऑफ दिस प्रोग्राम मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला इथे बोलवलं आणि खूप मनात साचलेलं बोलायची एक संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी. असाच कार्यक्रम पुढे चालू राहू देत. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.